नमस्कार, आज मी बनवते आहे आलूचे पराठे। तर आपण त्याच्यासाठी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी चण्याचे पीठ टाकूया आणि थोडंसं मीठ, आणि ते फाटायला नको म्हणून थोडंसं तेल। आता आपण चांगलं याला मळून घेऊया। थोडं लागता पाणी टाकूया आणि चपातीचं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचंय। तर आपण बघू शकतात आपले पीठ मस्त मळून झालेली आहे। हे बघा, तुम्हाला दाखवते। आता मी त्याच्यावरती तेल लावून ठेवलेलं आहे। याला आता 15 मिनिटांसाठी झाकून रेस्ट करायला ठेवून देऊया। तर गाईस, आता आपण हे शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत, यांना आता चांगलं किसून घेऊया। तर गाईस, हे बघा आपलं मिश्रण तयार आहे। असं मस्त किसून घेतलं ना की पराठे एकदम मस्त होतात। आता आपण त्यात लसूण आणि मिरची बारीक कापून घेतलेली आहे। 5-6 मिरच्या घेतलेल्या त्यांनी। आता त्यात थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कस्तुरी मेथी, 1 चम्मच लाल चटणी पावडर, 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच गरम मसाला, मसाला कुठलाही तुम्हाला आवडेल ना तो मसाला टाकू शकता। 1 चम्मच हिंग आणि चवीनुसार मीठ। आता छानसं असं याला मिक्स करून घेऊया। छानसं मिक्स झालं की त्यावर थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि याला पण मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मस्त याचे गोळे करून घ्यायचे आहेत। जास्त सारण भरायचे आहे म्हणजे पराठे खूप टेस्टी लागतात। असे सगळे गोळे करून घ्यायचे। तर आपण असा कणकाचा गोळा घेतलेला आहे, त्याला पिठात चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे। आणि त्यात मोमोज सारखं भरून घ्यायचं आहे। आणि याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात पराठा मस्त लाटून झालेला आहे। त्याला आपण तव्यात टाकूया। आता मस्त याला कुरकुरीत असा शेकून घेऊया। तुम्ही बघू शकतात मस्त शिजलेला आहे आपला पराठा। आता आपण त्यावरती तेल किंवा तूप टाकूया। मस्त तेल टाकलेलं आहे आपण। आता त्याला परती करूया आणि इथं पण छान तेल लावून घेऊया। आता आपण त्याला मस्त ताटात घेऊन टेस्ट करूया। तर गाईस, तुम्ही बघू शकतात आपला पराठा झालेला आहे। आता आपण याला मस्त टेस्ट करूया। आणि व्हिडिओसाठी थँक्यू। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।